आपण सगळेच नेहमी हे ऐकत असतो ना की जगातल्या अत्यंत यशस्वी लोकांची दिनचर्या तंतोतंत पाळली पाहिजे. म्हणजे पहाटे 5 वाजता उठणे, थंड पाण्याने आंघोळ करणे, रोज न चुकता डायरी लिहिणे. हो, आणि हे सगळं करूनही 90% लोक त्यात अपयशी का ठरतात हा प्रश्न उरतोच. अगदी तेच. याचं उत्तर शोधताना आपण बहुधा स्वतःलाच दोष देतो. आपल्याला असं वाटतं की अरे माझ्यातच कुठेतरी शिस्तीचा अभाव आहे किंवा माझ्या प्रयत्नांमध्येच काहीतरी कमतरता आहे. नक्कीच, आपण त्या सवयींना यशाचं इंजिन मानून चालतो. पण हे बघा, जर आपण ज्याला यशाचं इंजिन मानतो ते इंजिन नसून केवळ एक निर्जीव अवशेष असेल तर. खूपच क्रांतिकारी विचार आहे. हो ना. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण संदीप चव्हाण यांच्या डोंट इनहेरिट शेल विदाऊट इंजिन या पुस्तकाचा सविस्तर वेध घेणार आहोत. म्हणजे मराठीत सांगायचं तर इंजिन शिवाय फक्त बाह्य आवरण घेऊ नका. अगदी बरोबर. वर्षानुवर्षे आपल्याला जे सांगितलं गेलंय ना, तो सवयींचा सगळा खेळच हे पुस्तक मुळापासून हादरवून टाकतं. आणि आजच्या आपल्या चर्चेचं मुख्य उद्दिष्टही तेच आहे. सवयींबद्दल आपल्याला जी अपराधीपणाची भावना वाटते ती कायमची दूर करणं. हो, आणि या पुस्तकातील नोंदी आणि विश्लेषणाच्या आधारे आपण मानवी वर्तणूक आणि सवयींमागचे खरे विज्ञान समजून घेणार आहोत. पण या प्रवासात सर्वात महत्वाची गोष्ट आधीच स्पष्ट करायला हवी. हे पुस्तक कोणत्याही नवीन सवयी कशा लावायच्या याचे 10 किंवा 5 टप्पे सांगणारे एखादे सेल्फ हेल्प मॅन्युअल नाहीये. म्हणजे हे करू नका आणि ते करा असं सांगणारं पुस्तक नाहीये थोडक्यात. नाही, अजिबात नाही. उलट ज्या जुन्या आणि चुकीच्या समजुतींनी मानवी मनावर विनाकारण ओझं लादले आहे त्या समजुती मुळापासून उखडून टाकण्याचं काम हे पुस्तक करते. अच्छा. आपण वारंवार ज्याला आपले अपयश मानतो ती प्रत्यक्षात आपल्या मेंदूची आणि शरीराची अत्यंत प्रगत अशी नैसर्गिक बुद्धिमत्ता कशी असू शकते याचा हा एक सखोल अभ्यास आहे. म्हणजे जेव्हा आपण सवयींना यशाचे एकमेव गमक मान्य थांबवतो तेव्हा खऱ्या अर्थाने मानसिक स्वातंत्र्य मिळते असं म्हणता येईल का? अगदी तसंच. आणि या मानसिक स्वातंत्र्याची सुरुवातच पुस्तकाच्या पहिल्या धक्क्याने होते. हो, तो पहिला धक्का म्हणजे आपण आजवर सवयींना यशाची प्रेरक शक्ती किंवा इंजिन मानत आलो आहोत. पण लेखकाने हा भ्रम अगदी पहिल्याच प्रकरणात मोडून काढलाय. कारण यशस्वी लोकांच्या सवयी किंवा त्यांची दिनचर्या हे त्यांच्या यशाचे कारण कधीच नसते. हे विधान वाचताना सुरुवातीला माझ्या आजवरच्या समजुतीलाच मोठा तडा गेला होता. स्वाभाविक आहे. त्यांच्यामध्ये असणारी आंतरिक स्पष्टता आणि योग्य वेळेचं भान यातून जी परिणामकारकता किंवा ज्याला आपण इफेक्टिव्हनेस म्हणतो ती निर्माण होते. आणि त्या सवयी म्हणजे त्याचे केवळ एक अवशेष असतात, बरोबर? हो, ज्याला पुस्तकात रेसिड्यू असं म्हटले. यामागे खूप मोठं मानसशास्त्रीय कारण आहे. ते कसं काय? कारण आपण तर नेहमीच इतरांच्या सवयी कॉपी करण्याचा प्रयत्न करत असतो. हे बघा, जेव्हा एखादी प्रक्रिया आधीच अत्यंत प्रभावीपणे आणि नैसर्गिक प्रवाहात घडत असते तेव्हा त्या प्रक्रियेनंतर जे मागे उरते त्याला आपण अवशेष म्हणतो. अच्छा. लेखकाने या संकल्पनेसाठी वाळूत उमटलेले पावलांचे ठसे हे एक अतिशय अचूक उदाहरण वापरले आहे. अरे वाह, हे खूप छान उदाहरण आहे. विचार करा, किनाऱ्यावर एका वेगवान धावपटूच्या पावलांचे ठसे उमटले आहेत. ते ठसे जतन केल्याने किंवा त्या ठशांवर अचूक पावले टाकण्याचा प्रयत्न केल्याने धावण्याची गती किंवा दिशा निर्माण होत नाही. हो ना. ते ठसे फक्त एवढाच पुरावा देतात की इथे चालण्याची किंवा धावण्याची कृती आधीच घडली आहे. अगदी बरोबर. यशस्वी लोकांची दिनचर्या कॉपी करणे म्हणजे या ठशांची केवळ बाह्य नक्कल करण्यासारखे आहे. म्हणजेच आतील स्पष्टतेशिवाय केवळ बाह्य आवरणाची नक्कल करणे. हो, आणि म्हणूनच याला इंजिन शिवाय नुसतं बाह्य आवरण घेणे असं म्हटलंय. हे अगदी असं आहे की एखाद्या ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या धावपटूचे लाखो रुपयांचे महागडे बूट विकत घेतले आणि असं विचार केला की आता तीच स्टॅमिना आणि तोच वेग आपल्यातही येईल. हो ना. बूट हा फक्त एक बाह्य भाग झाला, ते एक शेल आहे, पण ती धावण्याची ताकद, ते इंजिन आतून यावं लागते. नक्कीच. पण मग इथे एक प्रश्न साहजिकच उभा राहतो. जर सवयींची केवळ नक्कल करणे इतके निरुपयोगी आणि अशास्त्रीय आहे तर मग जगभरात सवयींबद्दलची पुस्तके एवढी का खपतात? हा खूपच रंजक प्रश्न आहे. जेव्हा आपण ती पुस्तके वाचतो तेव्हा त्या सवयी एवढ्या सोप्या, खात्रीशीर आणि प्रेरणादायी का वाटतात? कागदावर वाचताना मेंदूला असा आत्मविश्वास का येतो की अरे हे तर मी अगदी सहज करू शकतो? तिथेच मेंदूच्या कार्यपद्धतीची खरी गोम आहे.
जेव्हा आपण कागदावर किंवा एखाद्या ठिकाणी सवयींबद्दल ऐकतो तेव्हा तिथे वास्तविक जीवनातील प्रतिकार म्हणजेच रिअल वर्ल्ड रेझिस्टन्स पूर्णपणे गैरहजर असतो. रिअल वर्ल्ड रेझिस्टन्स म्हणजे नेमकं काय? म्हणजे वाचनाच्या त्या क्षणी तुमच्या ऊर्जेची पातळी, वेळेची कमतरता किंवा अचानक उद्भवणाऱ्या परिस्थितीची कोणतीही चाचणी होत नसते. तुम्ही फक्त वाचत असता. अच्छा, म्हणजे प्रत्यक्ष कृती करताना येणाऱ्या अडचणी तिथे नसतात. बरोबर. मानवी मेंदूची रचनाच अशी आहे की त्याला अनिश्चिततेपेक्षा ठराविक क्रमाने जाण्यात प्रचंड सुरक्षितता वाटते. म्हणजे स्टेप 1, स्टेप 2 असं काहीतरी असेल तर? हो, जेव्हा अशी एखादी ठराविक दिनचर्या समोर येते तेव्हा मेंदूमध्ये डोपामाइन नावाचे रसायन स्रवते. म्हणजे मेंदूला असं वाटतं की अत्यंत गुंतागुंतीच्या जीवनावर नियंत्रण मिळवण्याचा एक सोपा मार्ग सापडलाय. अगदी तेच. कागदावरील या गोष्टी मेंदूला तात्पुरता मानसिक दिलासा देतात. पण प्रत्यक्ष आयुष्यात परिस्थिती सतत बदलत असते आणि तिथे हा कागदावरचा आराखडा कोलमडतो. एक मिनिट. हे सगळं ऐकायला आणि तर्काला धरून वाटतंय, पण इथे मला थोडासा प्रतिवाद करावासा वाटतोय. बोला ना. आपण तर लहानपणापासूनच हेच ऐकत आलोय की आयुष्यात कोणतंही मोठं ध्येय मिळवण्यासाठी सतत आणि कायमस्वरूपी शिस्त पाळणेच आवश्यक असते. हो, आपण शाळेपासून तेच शिकतो. आणि मोटिवेशन संपतं पण शिस्त राहते असे सुविचार आपण रोज पाहतो. जर केवळ सवयींची नक्कल करून काहीच साध्य होत नसेल तर मग वर्षानुवर्षे आपण ज्या शिस्तीचे गोडवे गात आलोय त्याचं काय? हा अत्यंत रास्त आणि महत्वाचा प्रश्न आहे. आणि पुस्तकात याच मुद्द्यावर सायुज्यता म्हणजे अलाइनमेंट ही संकल्पना मांडली आहे. अलाइनमेंट म्हणजे शिस्तीपेक्षा काहीतरी वेगळं का? हो. लेखकाच्या मते परिणामकारकता हे काही शिकण्यासारखं कौशल्य नाही, तर ती एक अवस्था आहे, एक स्टेट आहे. अच्छा. जेव्हा आपली समज, शारीरिक व मानसिक ऊर्जा, वेळ आणि बाह्य परिस्थिती यांचा एक अचूक ताळमेळ बसतो तेव्हा त्या अवस्थेला सायुज्यता किंवा अलाइनमेंट म्हणतात. म्हणजे सगळं काही एका लयीत असल्यासारखं. बरोबर. जेव्हा ही सायुज्यता अस्तित्वात असते तेव्हा सवयी तयार करण्यासाठी कोणतीही धडपड करावी लागत नाही. कृती अगदी प्रवाहासारखी सहज घडते, ज्याला आपण फ्लो म्हणतो. आणि मग शिस्त किंवा अनुशासनाचं काय? त्याचं काम काय? ते केवळ एका तात्पुरत्या पुलासारखं काम करते. जेव्हा एखाद्या गोष्टीची समज अपूर्ण असते किंवा परिस्थिती पूर्णपणे स्पष्ट नसते तेव्हा हा शिस्तीचा पूल उपयोगी पडतो. म्हणजे शिस्त हे केवळ एका टप्प्यावरून दुसऱ्या टप्प्यावर जाण्याचं साधन आहे, राहण्याचं ठिकाण नाहीये. अगदी तसंच. जर शिस्त किंवा अनुशासन कायमस्वरूपी वापरावं लागत असेल, रोज स्वतःला बळजबरीने एखाद्या कामाला झुंपावं लागत असेल तर ते ताकदीचं लक्षण नाहीये. मग ते कशाचं लक्षण आहे? ते व्यवस्थेतील विसंगतीचे म्हणजे मिसअलाइनमेंटचे स्पष्ट लक्षण आहे. जर एखाद्या व्यक्तीला रोज सकाळी स्वतःशीच भांडावं लागत असेल तर त्याचा अर्थ त्या व्यक्तीची त्या कामाशी सायुज्यता झालेली नाही. म्हणजे पुलाचा उपयोग फक्त नदी ओलांडण्यासाठी असतो. हो, एकदा का पूल ओलांडून सायुज्यतेच्या अवस्थेत पोहोचले की त्या पुलाची गरज संपते. पण जर कोणी अनुशासनालाच अंतिम ध्येय मानून त्या पुलावरच घर बांधण्याचा प्रयत्न केला तर ती शिस्त पुढे जाऊन एक मोठी मानसिक अडचण बनते. अरे बापरे, हे खरंच खूप वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करायला लावणारे आहे. हो ना. कारण जेव्हा सायुज्यतेशिवाय केवळ बळजबरीच्या शिस्तीच्या जोरावर दुसऱ्यांच्या सवयींची नक्कल करण्याचा प्रयत्न होतो तेव्हा त्याचे शरीरावर आणि मनावर खूप गंभीर परिणाम होत असतील. नक्कीच होतात. आणि पुस्तकात या संदर्भात कंट्रोल लोड म्हणजे नियंत्रणाचे ओझे ही एक अत्यंत प्रभावी संकल्पना मांडली आहे. कंट्रोल लोड म्हणजे स्वतःला सतत कंट्रोल करण्यात जाणारी ऊर्जा. बरोबर. जेव्हा एखादं वर्तन किंवा कृती आतून नैसर्गिकरित्या येत नाही तेव्हा ती कृती टिकवून ठेवण्यासाठी मनाला सतत स्वतःवर पाळत ठेवावी लागते, ज्याला सेल्फ पोलिसिंग म्हणतात. आणि या सततच्या पाळत ठेवण्यामुळे एक प्रकारचा अदृश्य थकवा येतो. आणि या अदृश्य थकव्याची जैविक आणि मानसिक कारणे खूप सखोल आहेत. म्हणजे लोक अनेकदा म्हणतात ना की मी रोज 8 तास पुरेशी झोप घेतो, माझी दिनचर्या अगदी व्यवस्थित ठरलेली असते, पण तरीही दुपारपर्यंत मला प्रचंड थकवा का जाणवतो? हो, आणि त्यांना स्वतःलाही कळत नाही की हा थकवा कुठून येतोय. हा थकवा शारीरिक काम करण्यामुळे आलेला नसतो. मग तो कशामुळे येतो? जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या नैसर्गिक प्रवृत्तीला दाबून ठेवून दुसऱ्यांचे वर्तन बळजबरीने अंगीकारते तेव्हा मेंदू सतत एका हलक्या स्वरूपाच्या फाईट ऑर फ्लाईट अवस्थेत असतो, म्हणजे लढा किंवा पळा. अच्छा, म्हणजे सतत एका तणावाखाली. हो. या मानसिक संघर्षामुळे शरीरात कॉर्टिसॉलसारखी तणाव निर्माण करणारी संप्रेरके स्रवतात.
स्वतःला नियंत्रणात ठेवण्यासाठी खर्च होणाऱ्या या अदृश्य ऊर्जेमुळे हा कंट्रोल लोड वाढतो आणि माणूस आतून पूर्णपणे थकून जातो. या सतत स्वतःशी चालणाऱ्या संघर्षाला समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण पाहूया. समजा एखादी व्यक्ती आपल्या डेस्कवर बसून अगदी शांतपणे काम करत आहे. बरोबर. पण त्याच वेळी त्या व्यक्तीचा एक पाय बाजूचा जड दरवाजा उघडा ठेवण्यासाठी सतत ताणलेला आहे. बाहेरून पाहणाऱ्याला सगळं काही अगदी शांत, शिस्तबद्ध आणि सुरळीत चालू आहे असं दिसतं. पण आतून त्या व्यक्तीची प्रचंड ऊर्जा फक्त तो दरवाजा धरून ठेवण्यात खर्च होत असते. हो, म्हणजे स्वतःवर नियंत्रण ठेवण्यात खर्च होत असते. आणि जेव्हा हा ताण असह्य होतो तेव्हा ती व्यक्ती पूर्णपणे कोलमडते. आणि विचार करा, जर तो पाय अचानक काढून घेतला किंवा तो दरवाजा चुकून निसटला तर तो दरवाजा किती जोरात आपटतो. बापरे, हो. तसंच काहीसं क्रॅश डायटिंग किंवा अत्यंत कडक दिनचर्या अचानक मोडल्यावर होतं. तो दरवाजा म्हणजे आपली नैसर्गिक प्रवृत्ती असते, जी बळजबरीने अडवून ठेवलेली असते. म्हणजे जेव्हा लोक उसन्या घेतलेल्या सवयी अचानक सोडून देतात तेव्हा ही दरवाजा धरून ठेवण्यासाठी खर्च होणारी ऊर्जा एकदम परत येते. अगदी तसंच. म्हणूनच आपण अनेकदा पाहतो की लोक एखादं अतिशय कडक डाएट सोडून देतात आणि त्यांना एक प्रकारचा प्रचंड आनंद किंवा सुटका झाल्यासारखं वाटतं. हा आनंद सवय मोडल्याचा नसतो, तर ते नियंत्रणाचे ओझे उतरल्याचा असतो. बरोबर. पण इथेच एक खूप मोठा आणि अनेकदा न दिसणारा धोकाही लपलेला आहे. नियंत्रणाचे ओझे वाढल्यामुळे आणि सततच्या अंतर्गत संघर्षामुळे अनेकदा अशी वर्तणूक अंगीकारली जाते ज्याला समाज चांगल्या सवयी म्हणतो. पण प्रत्यक्षात ती व्यसने असू शकतात. हो, पुस्तकातील हा भाग मला सर्वात जास्त अस्वस्थ करणारा वाटला. सवय आणि व्यसन यात नैतिकतेचा काहीही संबंध नाही, तर तो संरचनेचा फरक आहे. स्ट्रक्चरल फरक. हो. कारण आपण आजवर व्यसन म्हणजे फक्त अंमली पदार्थ किंवा दारू असाच विचार करत आलोय. पण तुम्ही म्हणताय की उत्पादकता किंवा फिटनेस सुद्धा व्यसन असू शकतं. नक्कीच असू शकतं. आणि हे ओळखण्यासाठी सवय आणि व्यसन यातील रचनात्मक फरक समजून घेणं आवश्यक आहे. तो फरक कसा ओळखायचा? सवय ही नेहमी ऊर्जेची बचत करते. ती दैनंदिन आयुष्य सोपे करते, जेणेकरून मेंदूला इतर महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करता येईल. अच्छा, म्हणजे ती एक प्रकारची स्टेबिलायझेशन प्रोसेस आहे. हो. या उलट व्यसन हे एखाद्या आंतरिक अस्थिरतेवर, भीतीवर किंवा असुरक्षिततेवर झाकण घालण्यासाठी वापरले जाते. म्हणजे एक प्रकारची कॉम्पेन्सेशन मेकॅनिझम. अगदी बरोबर. जेव्हा लोक सतत काम करत राहतात, ज्याला आपण हसल कल्चर म्हणतो, किंवा शरीराला क्षमतेपेक्षा जास्त ताणून जिममध्ये घाम गाळतात. हो, तेव्हा अनेकदा ती आरोग्यासाठी नसून आतल्या एका पोकळीला भरून काढण्यासाठी चाललेली धडपड असते. ती एक प्रकारची कंपल्सिव्ह बिहेवियर असते. आणि हे ओळखण्यासाठी एक पुस्तकात एक सर्वात मोठी चाचणी दिली आहे ना, इंटरप्शन टेस्ट. हो, ती चाचणी म्हणजे जर एखादी सवय मोडली किंवा त्यात अचानक खंड पडला तर शरीर आणि मन कसे प्रतिक्रिया देते. म्हणजे आज जिम चुकली तर काय होतं असं. बरोबर. जर ती खरोखरच ऊर्जेची बचत करणारी सवय असेल तर मन तटस्थ राहते, ते जुळवून घेते. आपण म्हणतो ना, ठीक आहे, आज नाही जमलं, उद्या करू. पण जर ते व्यसन असेल तर ती कृती थांबल्यावर प्रचंड अस्वस्थता, चिंता आणि स्वतःबद्दल प्रचंड राग येतो. अरे बापरे. म्हणजे जर एखादा दिवस व्यायाम नाही केला आणि मला स्वतःचीच चीड येत असेल तर ते व्यसन असू शकतं. नक्कीच. कारण तिथे तुमची मज्जासंस्था धोक्याची घंटा वाजवायला सुरुवात करते. अच्छा. व्यसनात खंड पडल्यास मेंदूला असे वाटते की आता तो आंतरिक तणाव किंवा असुरक्षितता कशी लपवायची. ती जी भावनिक पोकळी लपवण्यासाठी चांगल्या सवयीची भिंत उभी केलेली असते, ती भिंत पडल्याची भीती मेंदूला वाटते. म्हणजे जेव्हा एखादी चांगली सवय मोडल्यावर स्वतःला सतत कारणे द्यावी लागतात किंवा अपराधी वाटते, तेव्हा ती सवय नसते, ते एक संरचनात्मक व्यसन असते. अगदी बरोबर. आणि जेव्हा आपण या अस्वस्थतेला माझ्यातच शिस्त नाही असे नाव देतो, तेव्हा आपण मूळ प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असतो. म्हणजेच आपण एका खोट्या समाधानात जगत असतो. पण मग एक मोठा यक्षप्रश्न उभा राहतो. कोणता? जर जुन्या सवयी आणि नियंत्रणाचे हे बळजबरीचे मार्ग पूर्णपणे चुकीचे आहेत, जर आपण शिस्तीचा बळगा उगारून स्वतःला कामाला लावणे थांबवले, तर मग प्रत्यक्षात कृती कशी आणि केव्हा करायची? हा खूप लोकांचा प्रश्न असतो. हो ना. जर मी स्वतःवर पाळत ठेवली नाही तर काम कसं पूर्ण होईल? याचं अत्यंत सुंदर आणि व्यावहारिक उत्तर पुस्तकाने फील्ड लिटरसी म्हणजे सभोवतालच्या परिस्थितीचे भान या संकल्पनेत दिले आहे. फील्ड लिटरसी म्हणजे नेमकं काय? म्हणजे
काय करायचे यापेक्षा केव्हा करायचे हे ओळखणे जास्त महत्वाचे आहे. टायमिंगला खूप महत्त्व आहे. अच्छा. फील्ड लिटरसी ही या संपूर्ण पुस्तकातील सर्वात मध्यवर्ती आणि सकारात्मक संकल्पना आहे. ज्ञान असणे किंवा तंत्रमाहिती असणे पुरेसे नाही. मग ते ज्ञान कृतीत उतरवण्यासाठी योग्य वेळेची आणि परिस्थितीची निवड करता येणे म्हणजेच फील्ड लिटरसी. यामध्ये केवळ बाह्य परिस्थितीचेच नव्हे तर आपली स्वतःची आंतरिक ऊर्जा आणि मानसिक अवस्था यांचे अचूक वाचन करण्याची क्षमता अभिप्रेत आहे. म्हणजे अनेकदा जेव्हा एखादं काम करण्यासाठी मन रेंगाळते, थांबते किंवा संकोच करते, तेव्हा समाज त्याला लगेच आळशीपणा किंवा कामचुकारपणा असं लेबल लावतो. पण प्रत्यक्षात तसं नसतं. पुस्तकानुसार तो आळशीपणा नसून ती आपल्या शरीराची एक अत्यंत नैसर्गिक बुद्धिमत्ता असते. हो, इंटेलिजन्स असते ती एक प्रकारची. ती बुद्धिमत्ता आपल्याला आतून सांगत असते की अजून योग्य वेळ आलेली नाही, परिस्थिती अजून अनुकूल नाहीये किंवा पुरेशी ऊर्जा जमा झालेली नाहीये. आणि इथेच वाट पाहणे ही संकल्पना येते. आपण तर नेहमी वाट पाहण्याला वेळेचा अपव्यय मानतो. हो, पण वाट पाहणे ही एक निष्क्रिय गोष्ट नसून ती एक अत्यंत सक्रिय कृती आहे. ॲक्टिव्ह स्किल आहे ते. हे अगदी एखाद्या कसलेल्या शेतकऱ्यासारखं आहे. हे शेतकऱ्याचे साधर्म्य खूप बोलके आहे. सांगा ना तुम्हीच. म्हणजे एखादा शेतकरी हिवाळ्यात बियाणे पेरून आणि पीक येत नाही म्हणून रोज स्वतःला किंवा जमिनीला दोष देत बसत नाही. तो रोज सकाळी उठून आज मी जास्त शिस्तीने बी पेरेन असा अट्टाहास करत नाही. अगदी बरोबर. तो शेतकरी पावसाळ्याची म्हणजे अनुकूल हवामानाची योग्य वेळ येण्याची सक्रियपणे वाट पाहतो. तो निष्क्रिय नसतो, तो हवामानाचा, मातीचा अभ्यास करत असतो. तो फील्ड लिटरेट असतो. आणि जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तो एका दिवसात तेवढं काम करतो जे चुकीच्या वेळेत महिन्याभरातही झाले नसते. आणि हे साधर्म्य दैनंदिन आयुष्याला आणि आपल्या कामालाही लागू पडते. पुस्तकी ज्ञान किंवा सवयींचे आराखडे थेट वापरण्यापेक्षा परिस्थितीनुसार आणि स्वतःच्या ऊर्जेच्या लयीनुसार त्यांचा वापर केल्यास संघर्ष कमी होतो. नक्कीच. योग्य वेळेची वाट पाहिल्यास स्वतःविरुद्ध लढण्यात जी अतिरिक्त ऊर्जा खर्च होते ती वाचते. जेव्हा फील्ड म्हणजे परिस्थिती खऱ्या अर्थाने तयार असते तेव्हा कृती अगदी प्रवाहासारखी सहज होते. आणि तिथे कुठल्याही कडक शिस्तीची किंवा अलार्म क्लॉकची गरज भासत नाही. वा, यातूनच आपल्याला सायुज्यतेचा खरा अर्थ समजतो. हो, कोणत्याही नवीन पद्धतीचा किंवा तथाकथित यशस्वी सवयींचा आंधळेपणाने पाठलाग करण्याऐवजी स्वतःच्या सायुज्यतेवर विश्वास ठेवायला हे पुस्तक शिकवते. जेव्हा स्वतःच्या आतील आवाजावर, ऊर्जेवर आणि वेळेच्या अचूक भानावर विश्वास ठेवला जातो तेव्हा बाहेरून कोणतंही नियंत्रणाचे ओझे लादावं लागत नाही. आणि माझी सवय मोडेल ही सतत डोक्यावर असणारी टांगती तलवार निघून जाते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही भीती गेल्यावर उत्पादकता कमी होत नाही, उलट त्यातील मानसिक घर्षण आणि अनावश्यक तणाव पूर्णपणे नाहीसा होतो. अगदी. आयुष्य अधिक मोकळे आणि सृजनशील बनते. तर या संपूर्ण सखोल विश्लेषणाचा सारांश काढायचा झाला तर आपण हे शिकलो की कुणालाही दुसऱ्यांच्या यशस्वी सवयींची नक्कल करून त्या एका यंत्रासारख्या स्वतःमध्ये इन्स्टॉल करण्याची काहीही गरज नाही. अजिबात नाही. गरज आहे ती आपल्या स्वतःच्या सिस्टमला, आपल्या आतल्या नैसर्गिक लयबद्धतेला समजून घेण्याची. अगदी बरोबर. जाता जाता याच विचारधारेला धरून मी एक अत्यंत वेगळा आणि विचार करायला लावणारा मुद्दा इथे मांडू इच्छितो, जो कदाचित या सगळ्या चर्चेचा अर्क असू शकतो. नक्कीच सांगा. आपल्या शरीराचं विज्ञान पाहिलं तर जसे आपले स्नायू गरजेनुसार वाढतात आणि जेव्हा त्यांचा वापर नसतो तेव्हा ते आपोआप कमी होतात किंवा त्यांची कार्यक्षमता कमी होते, ज्याला विज्ञानात ॲट्रोफी म्हणतात. हो. त्याचप्रमाणे आपल्या मेंदूची आणि वर्तणुकीची रचनाही अशीच नैसर्गिक असू शकते का? कदाचित एखाद्या तथाकथित चांगल्या सवयीची गरज आता संपली असेल, आयुष्यातला तो टप्पा आता मागे पडला असेल. अच्छा. आणि म्हणूनच आपला मेंदू ती सवय विसरून जाण्याचा किंवा ती सोडून देण्याचा प्रयत्न करत असेल. पण आपण मात्र जुन्या समजुतींमुळे त्याला आपलं अपयश मानून स्वतःला दोष देतो. वाह, हा खूपच सखोल विचार आहे. विचार करा, सवय मोडणे हे अपयश नसून मानवी उत्क्रांतीने दिलेले एक अत्यंत प्रगत आणि ऊर्जा वाचवणारे इंटेलिजन्स असू शकते. नक्कीच असू शकतं. जी गोष्ट आता खरोखर गरजेची नाही ती सोडून देऊन नवीन परिस्थितीशी जुळवून घेण्याची, नवीन फील्ड वाचण्याची ही मेंदूची अफाट क्षमता असू शकते. अगदी खरंय. या नव्या आणि मोकळ्या दृष्टिकोनातून स्वतःकडे नक्की पहा. या क्रांतिकारी विचारावर मनन करत रहा. पुन्हा भेटू अशाच एका नव्या आणि रंजक विषयाच्या सखोल विश्लेषणासोबत.